मुख्याध्यापक आप्पासाहेब श्री शिवानंद बैसाणे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासह 30वा लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरी। याबाबत अधिक वृत्त असे की देवबाणे येथील पदोन्नती मुख्याध्यापक शिवानंद बैसाणे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा त्याचबरोबर 30वा लग्नाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। धुळे शहरातील गोंदूर रोडवरील शिवरत्न लॉन्स या ठिकाणी सदर सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी भाई नगराडे, गटनेते रवींद्र खैरनार, गमन पाटील, गणेश गर्दे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेविका वंदनाताई भांबरे, कविताताई कोडी, सी.के. पाटील, योगेश धात्रक, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत सत्तेशाह, संजय शिंदे, शरद भांबरे, वसंत चौरे, विनोद भैया पाटील, सुरेंद्र पिंपळे, ज्ञानेश्वर पवार, साहेबराव गिरासे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे प्रवीण मेसराम, माजी राज्याध्यक्ष शालिनी बारसागडे, जिल्हा सरचिटणीस नागपूर शेषराव मुनघाटे, युवराज चव्हाण, अंबादास, सरिता पुनवटकर आदी सर्वच पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आप्पासाहेब शिवानंद बैसाणे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा व 30वा लग्नाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी आप्पासाहेब शिवानंद बैसाणे यांच्याबद्दल या ठिकाणी त्यांनी केलेले कार्य, शिक्षण विभागात केलेले कार्य, संघटनेत केलेले कार्य, पतसंस्थेमध्ये केलेले कार्य याबद्दल या ठिकाणी आपल्या मनोगतातून या ठिकाणी स्तुती केली व अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आपले कर्तव्य बजावले। जिल्हा परिषद शाळा देवबाणे, तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापक आप्पासाहेब श्री शिवानंद दला बैसाणे हे 36 वर्ष 6 महिने सेवेतून सेवानिवृत्त झाले। आप्पासाहेब शिवानंद बैसाणे हे मूळ गाव सळगावचे, तालुका जिल्हा धुळे येथील रहिवासी असून अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी या ठिकाणी आपले शिक्षण केले व शिक्षण करून या ठिकाणी आईवडिलांचे स्वप्न साकारले। सळगाव गावातील मागासवर्गीय समाजाचे पहिले शिक्षक म्हणून ते दिनांक 29 डिसेंबर 1981 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून नागझरी, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार येथे रुजू झाले। आदिवासी भागात प्रथम नियुक्ती त्यांची झाली। त्या ठिकाणी त्यांनी 14 वर्षे सेवा केली। तर जुलै 2003 मध्ये उचवाडी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या दुर्गम भागात बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी 7 वर्षे सेवा केली। 2010 मध्ये सिंदखेडा, जिल्हा धुळे येथे बदली झाल्यानंतर 14 वर्षे सेवा केली। सन 2023 मध्ये नागाव, तालुका जिल्हा धुळे येथे बदली झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये प्रमोशन झाले। मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद शाळा देवबाणे, तालुका जिल्हा धुळे येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली व ते 36 वर्ष प्रदीर्घ सेवेतून या ठिकाणी ते सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज या ठिकाणी पार पडला। तर त्यांनी विविध संघटनांमध्ये सहभाग नोंदविला, ज्यात 2007 मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा नंदुरबार अध्यक्षपद भूषविले। सन 2010 मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्षपद भूषवले। तर सन 2021 मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। सन 2025 मध्ये जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। तर सन 2018 मध्ये धुळे जिल्ह्यातील 32 प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीमध्ये ते दाखल झाले। त्या समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी देखील बहुमताने त्यांची निवड करण्यात आली होती। तर 2016 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पदोन्नतीतील आरक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र आरक्षण हक्क कृती समितीची स्थापना केली। तेव्हा आप्पासाहेब शिवानंद बैसाणे यांची राज्य कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती। सन 2011 मध्ये आपल्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा आरक्षण कृती समितीचा धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा हा यशस्वी देखील त्यांनी केला। तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांचा कार्यकाळ राहिला। तर सन 2019 मध्ये धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या एकमेव जागेवर संचालक म्हणून निवड झाली होती।
सन 2016 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी त्यांची अविरोध निवड करण्यात आली. तर सन 2097 मध्ये धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक झाली. या निवडणुकीत जनरल जागेवर पहिल्याच 5 मधून चांगल्या मतांनी त्यांची निवड करण्यात आली होती. तर 2021 मध्ये धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या बहुमताने चेअरमनपदी निवड करण्यात आली. जवळजवळ पतसंस्थेचे चेअरमन म्हणून 2.5 वर्ष त्यांनी कार्यभार सांभाळला. तर अनेक शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली व त्याचे फल त्यांना या ठिकाणी या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी दिसून आले, ज्यात अनेक विविध पक्ष संघटना, शिक्षक संघटना यांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, राजकीय नेते यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. त्यांना 3 मुलं असून मोठी मुलगी अंगणवाडी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे, तर मुलगा इंजिनियर, दुसरी मुलगी देखील इंजिनियर आहे. तर अशा पद्धतीने त्यांना त्यांच्या या शिक्षक पदावर कार्यरत असताना कार्यकाळात त्यांना त्यांच्या पत्नी सौ संगीता बैसाने यांचे देखील मोलाचे असे सहकार्य त्यांना या ठिकाणी मिळत राहिले. त्यामुळेच ते आज या ठिकाणी मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचले व त्यांचा आज सेवापूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. नाटनवरे संजय बांबळे ज्येष्ठ बंधू पासून अतिशय स्नेहाचे संबंध बांबळे यांच्या ठिकाणी स्वागत करतो. शिक्षण हे वागणूक ते भाषण केल्याशिवाय किंवा भाषण केल्यावर व्यक्ती उठूनशिवाय आणि असंच व्यक्तिमत्व आदरणीय शिवानंद सरांच्या माध्यमातून आमच्या सर्व गावाला लाभलं. आदरणीय शिवानंद सरांनी साधारणतः धुळे आणि नंदुरबार दोघेही जिल्ह्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा बजावली. कारण मुलाबाळांना जर घडवण्याचं काम आपल्या जीवनामध्ये जर कोणी करत असेल तर आई वडिलांनंतर जर प्रमुख भूमिका जर कोणाची असेल तर ती शिक्षक आणि गुरुजनांची असेल. आज आपण व्यासपीठावर बघू शकतो की शिक्षकांसोबत बरेच मान्यवर इथे शिक्षक स्वरूपात इथे उपस्थित आहे. पण जेव्हा खऱ्या अर्थाने आपण आदर्श कोणाचा घ्यायचा असतो तर तो शिक्षकांचा आणि शिक्षकांच्या माध्यमातून घडलेले अधिकारी आदरणीय मैदान नगराळे साहेब यांचा सुद्धा आपण आदर्श घेतला आहे. कारण आदरणीय साहेब आपल्या
तुम्हाला सांगू इच्छितो की भाऊसाहेब बोलायचे की म्हणजे राजकारणामध्ये कोणतंही पद असलं तर ते 5 वर्षासाठी असतं, परत रिन्यूअल करावं. पण शिक्षक आणि अधिकारी हे पद असं असतं की जेव्हापर्यंत तुमचं वयोवर्ष 58 किंवा 60 वर्ष नाही तेव्हापर्यंत तुम्ही रिटायर होत. म्हणून भाऊसाहेब कायम सांगायचे की तुम्हाला जर म्हणायचं की राजकारणी बनू नका, पण राजकारणातून काय काम चुकीचं नसतं. राजकारणाच्या माध्यमातून तुम्हाला बाहेरच्या समाजसेवा करता येतात, गोरगरीब कुटुंबाचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवता येतात. पण अधिकारी बना, कारण अधिकारी बनल्यानंतर तुम्हाला समाजाला एक न्याय देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. असंच काम आमच्या आदरणीय अग्रणी साहेबांनी केलेलं आहे. तसंच आमच्या शिवानंद सरांनी आमच्या सगळ्या गावाचं नाव फक्त धुळ्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते नंदुरबार जिल्ह्यापर्यंत सुद्धा नेण्याचं काम केलं. ते आपण बरेच व्यक्ती लोक बोलते की नाही ते माझे चेअरमन होते म्हणजे धुळे नंदुरबार शिक्षक त्या संस्थेचे. मला आनंद होतो आमच्या सगळ्या लोकांना, आमच्या सगळ्या गावातील ग्रामस्थांना सुद्धा आनंद होतो की सरांनी आमच्या गावाचं नाव अतिशय उच्च पदावर नेण्याचं काम केलं. मग सर जेव्हा आपण अनेक मुलांच्या जीवनामध्ये एक शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं काम केलं तर परमेश्वर सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून न्याय देत असतं. कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना शिकवलं असेल, जे वर्गामध्ये असतील त्यांना आपल्या मुलांसारखं शिकवलं असतं. ते विचाराच्या स्वरूपात आपली एक मुलगी क्लासरूम अधिकारी आहे, खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. ज्या बोर्डिंगचे विद्यार्थी इथून सुरुवात असलेले आप्पा पायी आर्मीकर जळगाव विद्यार्थी जीवनामध्ये प्रवास करणारे विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करून नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यामध्ये सुरुवात केली. धडगावकडे सुरुवात त्यांनी नोंदणी केली. आपल्या या शिक्षक पेशामध्ये प्रामाणिकपणे निष्ठेने विद्यार्थ्यांच्या प्रती एक चांगली भावना ठेवून त्यांनी आपलं कार्य केलं. त्यानंतर आपल्या नंदुरबार जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यामध्ये त्यांनी बदली केली. नंदुरबार जिल्ह्यात असताना पतसंस्थेची सुद्धा निवडणूक त्यांनी लढलेली होती. तत्कालीन नानासाहेब गुरुजर शिंदे यांच्या गटातून त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि थोड्या फरकाने त्यावेळी पराभूत झाले. परंतु एक प्रामाणिक निष्ठा आणि कष्ट करणारे असे एक आपलं नेतृत्व आप्पा आहे. आता आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. पतसंस्थेचे उमेदवारी देताना 2011 मध्ये आपण ह्याकडे काय की मला तुम्ही दिली नाही दिली ते मला तुमच्या गटात उमेदवारी करायची. आदरणीय शिंदेरावांनी सांगितले की आपण उमेदवारी द्या आणि त्या दिवशी आपण उमेदवारी दिली. नंदुरबार जिल्ह्याची नवऱ्याची असा बैठक पण झालेली होती. परंतु आप्पा भरघोस होतानी की धुळे जिल्ह्यामध्ये परिचय नसताना भरघोस होतानी चांगल्या मताधिक्याने निवडून आले. प्रत्येक वेळेस काही निर्णय असेल तर त्या ठिकाणी तळागाळातला आपला शिक्षक, दीनदलित, आर्थिक दुर्बल घटकांना आलेला शिक्षक हा नेहमी कर्तव्याने येतो. त्याच्यासाठी काहीतरी चांगलं झालं पाहिजे अशी एक मोठी भावना आपल्याला आप्पा हात
शिक्षक होताना ते विद्यार्थ्यांचे शिक्षक नव्हते, ते समाजाचे शिक्षक होते. अनेक सामाजिक बाबींची फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं काम त्यांनी अहोरात्र केलं आणि म्हणून ही उपस्थिती लाभलेली आहे. आपल्याला आणि तुम्ही ताईंना शुभेच्छा देऊन माझे दोन मध्ये असलेली शिक्षकांबद्दलची कळकळ, समाजाबद्दलची कळकळ, एक अतिशय पुरोगामी व्यक्तिमत्व फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरती चालून आजच्या या समाजाला नवी दिशा देण्याचं काम आदरणीय अप्पांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं. बंधूंनो, या ठिकाणी अप्पा केवळ शिक्षक म्हणून वागले नाही, तर शिक्षकांचा नेता म्हणून, शिक्षकांचे नेतृत्व करून बऱ्याच काळामध्ये धुळे जिल्हा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद अप्पांनी भूषवलं. नंतर विभागीय स्तरावरती काम केलं आणि आता जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष आज देखील अप्पा आहे. तत्पूर्वी 2011 पासून धुळे व नंदुरबार जिल्हा पतसंस्थेमध्ये अप्पांनी प्रवेश केल्यानंतर, संचालक पदून निवडून आल्यानंतर अतिशय जोमाने त्या पतसंस्थेचा विकास करण्याचा जो सिंहाचा वाटा असेल, अनेक जण त्या पतसंस्थेच्या कार्याबद्दल श्रेय घेत असतात, परंतु मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. तत्कालीन गटनेते या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय नंदू असतील, अप्पा असतील, यांच्या माध्यमातून एक सर्वसामान्य शिक्षकांना, तळागाळातल्या शिक्षकांना संचालक म्हणून निवडून आणण्याचं काम करणं आणि त्यांना मार्गदर्शन करून सभासदांच्या हिताचं काम त्यांच्याकडून करून घेणं, हे अप्पांचं काम मी मागील 5 वर्ष पाहिलेलं आहे. याचे मला वाईट वाटत नाही, शिक्षक झालो याचे मला वाईट वाटत नाही. असे अप्पासाहेब शिवानंदजी पैसाने शिक्षक ही पेशामध्ये आल्यानंतर अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. अप्पासाहेबांना आपल्या सेवेमध्ये काम करत असताना पदोन्नत्या मिळाल्या आणि त्याचबरोबर अप्पासाहेबांनी शिक्षकांसाठी अहोरात्र कष्ट घेतलं. शिक्षक संघटनेत काम करताना
अशी फिल्म तयार झाली असं मला वाटतं. पप्पांच्या शाळेत पहिली प्रवेश घेतल्यापासून ते नोकरी लागेपर्यंत पप्पांचा माझा जीवनामध्ये सिंहाचा वाटा आहे. माझे वडील फक्त माझ्यासाठी आदर्श पुरुष नाही, तर माझे पती श्री राहुल जाधव त्यांनीही माझ्या वडिलांबद्दल नेहमीच कौतुक करत असतात. तसेच माझे सासरे असतील म्हणजे माझे जे कुटुंब आहे सासरकडचं, तर माझे सगळे सर्व जे उपस्थित आहे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांचं स्वागतही करते. तेही माझ्या आईवडिलांबद्दल नेहमी कौतुक करत असतात आणि त्यांना सुद्धा तेवढाच अभिमान वाटत असतो. ते जे कौतुक करतात ते फक्त आणि फक्त त्यांना असं वाटतं की माझ्यावर त्या माझ्या आईवडिलांनी संस्कार केलेले आहेत, त्यातून त्यांना ते वाटत असतं. असं माझ्या वडिलांच्या सेवाकृती निवृत्तीबद्दल म्हणे की माणसं एकत्र येतात ते प्रबंध निर्माण होतो. माणसं एकत्र येतात ते प्रबंध निर्माण होतो. कालांतराने त्याचा वियोग होतो आणि वियोगाच्या क्षणी निरोप हा असतो. शेवटी भीतीच्या पोटी असतात फक्त विरह आणि फक्त विरह. पप्पांबद्दल व्यक्त होताना वेळ आणि शब्दांना पूर्ण विराम देता येणार नाही. मला असं वाटतं की आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी आमच्या भावंडांना निस्वार्थ प्रेम केले आणि आताही करतच आहे. आणि आता तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा नातू आला आहे रणवीर उर्फ शाहू. देव त्यांना अत्यंत प्रिय आहे. मी गुरुचरणी एवढीच प्रार्थना करेन की त्यांचं पुढचं आयुष्य हे दीर्घायुष्य लागो. आम्हाला त्यांची निजात गरज आहे. त्यांचे आशीर्वाद हे आम्हाला प्रेरणादायीच आहे. शेवटी म्हणेन की शतक आरोग्यदायी आयुष्याचे तुम्ही गाठावे, शतक आरोग्यदायी आयुष्याचे तुम्ही गाठावे, नतमस्तक होऊन आम्ही आठवे. सहवास आम्हाला सदैव लाभावा, पाठीवर उंचा सदैव हात असावा. हीच भावना हर्ष विभोग भावनांची भावनेच्या नात्याला जपलेल्या उत्कट अगणी जिव्हाळ्याची. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जीवनाचा प्रवास पूर्ण झाला आणि दुसऱ्या बाजूला पप्पांच्या 36 वर्ष 6 महिन्यांच्या यशस्वी सेवा प्रवासाचा गौरवशाली क्षेत्र. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिचे पहिले हिरो तिचे वडील असतात. माझ्याही आयुष्यात माझे पहिले हिरो माझे वडील, माझे आधार स्तंभ आणि माझे प्रेरणा. माझ्या पप्पांनी झालं की आदराने या सगळ्याच भावना येतात. पप्पांचं कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान हे त्यांच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि प्रामाणिक कार्याचे उत्तम उदाहरण आहे. आणि या त्यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला नेहमीच अभिमान राहील. पप्पा तुम्ही आम्हाला नेहमी शिकवले की माणूस मोठा त्याच्या पदामुळे होत नाही, तर त्याच्या स्वभावामुळे आणि चांगल्या कर्मामुळे होतो. आणि तुम्ही आयुष्यभर मनापेक्षा जास्त माणसांना महत्त्व दिले आणि नात्यांना महत्त्व दिले. आणि म्हणूनच आज तुमच्या सेवाकृतीच्या दिवशी
सचिव बीड बुलढाणा जिल्ह्याचे आणि जिल्हाधिकारी सन्माननीय नरवाडे साहेब, विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे धुळे महानगरपालिकेच्या महापौर गोसाबाई प्रफुल्ल पाटील, नगरसेविका आमची ताई वंदना पांडे, आमची ताई कविता मॅडम, माझे सन्मित्र, माझे मार्गदर्शक रवींद्रजी खैरनार, माझे दुसरे मार्गदर्शक बाबा अण्णा पाटील, आमच्या धुळे नंदुरबार जिल्हा पतसंस्थेचे कार्यचेअरमन, गटप्रमुख तथा माजी चेअरमन वैद्यसाहेब पाटील व उपस्थित सर्व मुलांचे आणि माझे क्लासमेट गट शिक्षण अधिकारी शिका पाटील साहेब, सर्व कसे बँकेचे संचालक, संस्थेचे संचालक मंडळ, सर्व संघटनांचे अधिकारी, समन्वय समितीचे अध्यक्ष डॉक्टर साहेब, सचिव सुरेश साहेब आणि उपस्थित माझे सर्व मित्रगण आणि माझे नातेवाईक, हे त्यांच्या हातात नसते. मी असा एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलो की त्यांच्या शिक्षणाशी खूप संबंध होता. आजी, आजोबा, आई, वडील, माझ्या दोन मोठ्या बहिणी त्यांना दोघांकडे सुद्धा येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मला सरकार जिल्हा शाळेत आणि अंध होती त्या अर्थाने माझं नाव टाकलं. पहिली ते 6वी पर्यंत सरगाव शाळेत शिकलो. 7वी ते 10वी आणि हायस्कूलला गेलो आणि तिथे मित्रनगर बोर्डिंगमध्ये राहिलो. 10वी पास झालो. सरगाव गावाला पहिला मी असा विद्यार्थी असेल 7वी गेला नंबर लागला माझा आणि मित्र मला एवढा आनंद झाला की एवढी माझी बिकट परिस्थिती आहे आता गेला नंबर लागला म्हणजे मी नोकरीला अशा परिस्थितीत मी बीएड झालो. बीएड झाल्यानंतर 1 वर्ष सरकारी स्कूलला गेलो. डिसेंबर 1989 मध्ये मला धुळे भेटले प्राथमिक शिक्षक म्हणून आदेश दिला आणि नवापूर तालुक्यात रुजू झालो. नवापूर तालुक्यात 14 वर्ष सर्व्हिस केली. अक्कलपुऱ्यात 7 वर्ष सर्व्हिस केली. धुळे जिल्ह्यात झालो. सिंदखेडा तालुक्यात 13 वर्ष सर्व्हिस केली आणि सिंदखेड्यावरून नगावला आलो. नगावला 6 महिने झालो. मला प्रमोशन मिळाले. मुख्याध्यापक झालो. जिल्हा परिषद शाळा दोघांनी मिळाली आणि या दोघांनी शाळेत आल्यानंतर मला खूप मोठा आनंद झाला. शाळा खूप सुंदर होती आणि शाळेला स्टाफ सुद्धा रामसू होता आणि त्यांनी मला खूप सहकार्य केले. हे करत असताना मी 2001 पासून पतसंस्थेचे संचालक मंडळ इलेक्शनला उभं राहिलो. 2001 मध्ये संस्थापक नानासाहेब उद्धव शिंदे यांच्या पॅनलला उभा राहिलो होतो नवापूर तालुक्यातून. तेव्हा आमचं पॅनल पडलं. तदनंतर 2011 सिंदखेड्यामधून आमचे चंद्रकांत नामोसो रघुपती खैरनार यांच्या पॅनलला उभा राहिलो. तेव्हा प्रथम एससीची जागा निर्माण केली होती. त्या एससीच्या जागेमध्ये धुळे जिल्ह्यातून मी एकटा एससी होतो आणि मी तेव्हा निवडून आलो. निवडून आल्या मला पहिल्या पंचवार्षिकला माझ्या संचालक मंडळाने चेअरमन बनवलं आणि दुसऱ्यांदा परत इलेक्शन आलं 2017. तेव्हा एससी जागा ही रद्द झाली आणि जनरलमध्ये उभं राहिलो. माझे काही मित्र मला सांगत होते आप्पा तुला जनरलला प्रॉब्लेम येईल. मी त्यांना म्हटलं मित्र हो, माझे सर्व लोक आहेत. मी नागपूर कोलगी जिथे जिथे होतो तिथे तिथे सर्व लोक माझे मित्र होते. किंवा मी नुसता एससीचा आहे म्हणून मला मतदान मिळणार असं नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो 2017च्या इलेक्शनमध्ये जनरलमध्ये राहून पहिल्या 5 मला मतं पडली आणि 16 मध्ये चेअरमन झाला. 2021 मध्ये 2.5 वर्ष चेअरमन राहिलो. मी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी
समाजासाठी खूप कामे केली. कामे करत असताना मला माझ्या पत्नीने खूप साथ दिली. कारण माझी पत्नी मुंबईला शिकलेली होती. तिला भिमुखे श्रीलंकेला जाता मिळतं. माझी अकरावरती लागतात तरी सुद्धा मी नागपूरला खेड्यावर राहायला गेलो. 2-3 झोपडे होते. त्या झोपड्याजवळ मी एक खोली केली. तिथे माझी पत्नी माझ्यावर राहिली. 7 वर्ष आम्ही तिथे खाली. अशा असताना माझी अकलूजला बदली झाली. बदली झाल्यानंतर नवापूरला घेऊन गेलेलो होता. माझ्या 2 वर्ष मी नवापूर हातात अपडाऊन गेलो. हॉटेलवरून एकदा यायचो. माझी मुले लहान लहान होती. तर माझ्या पत्नीने खूप धंदा केला आणि नंदूर किल्ल्याची सर्व्हिस आम्ही खूप यशस्वी केली. असं माझ्या पत्नीमुळे झालं. कारण तिला एकदाही वाटलं असतं मी राहणार नाही, मला मी मुलग्याला घेऊन चला तर मुलांचं शिक्षण झालं नसतं. अशा परिस्थितीत मी काही 2 वर्षांनी माझं साहित्य उचललं. पुढे तालुक्यात पुढे शहरात टाकलं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग असताना ट्रेनिंग बालवाडीला मोडला. माझ्या मुलांना ऍडमिशन घेतलं आणि त्यांना ते शिकवत असताना मुलगीला होतो मी. माझा खूप अडचण बदलीला सुद्धा. पण बदली झालेली माझी रद्द झाली 2016. तरी सुद्धा आम्ही 5 लोक होतो. आमचे 5 लोकांनी आमरण उपोषण केले 8 दिवस. तरी सुद्धा सरकारने आमची बदली केली नाही. मग आम्ही 2012 इथे आलो आणि 2012 आल्यानंतर मला शिंदखेडा मिळाला आणि मला असं वाटलं मी घरी जाईल. 13 वर्ष शिंदखेडा आपण करता मला काही वाटलं नाही. आता मी दोघांना 2.5 वर्ष म्हणजे 2.5 महिने होते. कारण एवढी माझी सेवा झाली. एवढी छान शाळा होती. एवढे चांगले लोक होते. तर मला 2.5 वर्ष म्हणजे 2.5 महिन्यासारखे वाटले. आणि तिथे सेवा करत असताना मी आज सेवानिवृत्त होत आहे, झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्व आणि काय सरकारने खूप थोडा मला वेळ दिलेला आहे. त्यांना आपण भेटला जायचं होतं. मी त्यांना विनंती केली आणि दुसरे त्या काही उपमहापौरही आल्या, नगरसेवकही आल्या. त्यांनी नुसतं बोलणे माझ्या कामाचं स्वीकारलं आणि त्या उपस्थित आले. माझे नातेवाईक, माझे मित्रगण, आमचे अधिकारी हे सर्व उपस्थित आले. सर्वांचे अशा नंदनवन सोसायटीचे सर्व आमचे अधिकारी, आमचे मित्रगण आले. त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संभव. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. विविध बदल त्यांनी उमगडून दाखवले. काही दिवसापूर्वी 8 दिवसांपूर्वी पैसाने सर आणि त्यांचे काही शिक्षक मित्र सिद्धार्थ नगराडे या माझ्या भावाबरोबर माझ्याकडे आले आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन त्यांनी मला सांगितलं. मी तात्काळ होकार दिला. कारण शिक्षण खात्याशी माझा खूप जवळचा संबंध आहे. कारण माझ्या सेवेची सुरुवात मी शिक्षण खात्यातून केली. सुरुवातीला मी 1 वर्ष राजपत्रित मुख्याध्यापक होतो, शिक्षणाधिकारी होतो, शिक्षण उपसंचालक होतो आणि त्यानंतर मग IAS मध्ये माझी निवड झाली आणि मग विविध पदांवर मी काम केलं. आणि म्हणून शिक्षण खात्यातला एक अतिशय सक्षम शिक्षक मुख्याध्यापक सेवानिवृत्त होतोय आणि त्यांच्या सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमाला मी तात्काळ संमती दिली आणि आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये त्या निमित्तानं मी आहे. सांगितलं पाहिजे की पैसाने सरांचं जे व्यक्तिमत्व आहे, ज्याच्याबद्दल आधीच्या सर्वांनी वक्त्यांनी सविस्तर विवेचन केलं, जी विविध माहिती त्यांनी आपल्याला दिली, त्यावरून एक गोष्ट निश्चित की शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी राहिलेली आहे. आणि मी असं मानतो की माणसाच्या जीवनामध्ये जर प्रगती व्हायची असेल, मग ते व्यक्तिमत्वाचा विकास असो, वैयक्तिक जीवनामध्ये प्रगती असो, तर शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम त्याच्यासाठी आहे. आणि ह्या शिक्षणात अत्यंत महत्वाच्या आणि प्रभावी माध्यमाचा वापर करून त्यांनी 36 वर्ष म्हणजे जवळजवळ 3 तप त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. मला असं वाटतं शिक्षण हा
संस्काराचं भाग आहे.